अनेक लोकांचा हा प्रश्न असतो की ज्याप्रमाणे आपण कुत्रा पाळल्यानंतर त्याला काही विशिष्ट अशा लस द्याव्या लागतात, म्हणजे त्यांचं लसीकरण पूर्ण केलं पाहिजे, जे की त्या कुत्र्यांच्या म्हणजे डॉगच्या हेल्थविषयी देखील चांगली गोष्ट आहे. आणि काही झुनॉटिक डिसीज असतात जे की डॉगपासून किंवा इतर प्राण्यांपासून माणसांकडे होऊ शकतात, तर त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी देखील अशा लस आपल्या श्वानांना म्हणजे कुत्र्यांना देणं आवश्यक असतं. परंतु बऱ्याच लोकांना याची माहिती नसते की मांजरींनासुद्धा लस देण्याची गरज आहे का. मुळात बरेच लोक मांजर घेतात परंतु त्यांचं लसीकरण माहीत नसल्यामुळं तसंच ते घरात ठेवतात. तर मांजरींना देखील लसीकरण आवश्यक आहे, ही पहिली बाब महत्त्वाची आपण समजून घेतली पाहिजे. मांजरींमध्ये सुद्धा आपण एक CRP नावाची लस असते, म्हणजे फेलाईन कॅल्सीव्हायरस, फेलाईन रायनोट्राकायटिस आणि फेलाईन पॅनल्युकोपेनिया असे 3 त्याचे आजार असतात जे की मांजरीला मुख्यतः होऊ शकतात. आणि ज्याचा प्रतिबंध करण्यासाठी जे आजार होऊ नये म्हणून ती लस असते. अशा ह्या लसीच्या 2 मात्रा आपल्याला घ्याव्या लागतात, म्हणजे 2 डोसेस 28 दिवसांच्या गॅपनं आपल्याला घ्याव्या लागतात मांजरींसाठी. आणि या व्यतिरिक्त 2 डोस हे रेबीजचे असतात. हे 2 डोस देखील 28 दिवसाच्या गॅपनं आपण मांजरींना दिले पाहिजेत. याविषयीची सविस्तर आणि चांगली माहिती आपला पशुवैद्यक आपल्याला, जो की आपला पेट हेल्थ डॉक्टर असतो, तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. तर टोटल अशा एकूण 4 लस घ्याव्या लागतील की मांजरींपासून काही झुनॉटिक आजार पसरू नये आणि मांजरींच्या देखील हेल्थला काही इश्यू येऊ नये, म्हणून ह्या 4 लस घेणं अत्यंत आवश्यक असतं.